82 कलमापासून पुढे कंटिन्यू करू. मी ब्रेक घेतला होता थोडा. कलम 82. आता आपला निमोनिक्स काय होता तुम्हाला आठवत असं, अ ता बे. 80 ला आला अ, 81 ला आला ता, ताकीद, आणि आता 82 ला आला बे, म्हणजे बेवारस, दावा न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे. पोलीस पुढे खंड अ ब मधील मालमत्तांचा तात्पुरता प्रभार, कंट्रोल घेतील. अ आणि ब मध्ये सांगितलेल्या मालमत्तांचा पोलीस तात्पुरता प्रभार घेतील. पोलिसांना सापडलेल्या मालमत्ता किंवा पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या बेवारस म्हणजे दावा न सांगितलेल्या सर्व मालमत्ता, ब सार्वजनिक रस्त्यावर आढळलेली मालमत्ता, तिच्या मालकाला किंवा ती मालमत्ता स्वाधीन असलेल्या व्यक्तीला निर्देश दिल्यानंतरही मालमत्ता तेथून घेऊन जात नाही किंवा तसे करणे टाळेल. आणि ह्या 2 प्रकारच्या मालमत्ता पोलीस तात्पुरत्या ताब्यामध्ये घेणार आहे. आणि 2, आयुक्ताची नेमणूक असलेल्या क्षेत्रात पोलिसांनी कलम 1 नुसार मालमत्तेचा प्रभार घेतला असेल ती मालमत्ता आयुक्ताच्या हवाली करण्यात येईल. कलम 82 झालेला आहे. आता मित्रांनो बराचसा सोपा पार्ट आहे पुढे काही कलमांमध्ये. कलम 99, सडके संबंधीचे म्हणजे रस्त्या संबंधीचे नियम न पाळणे. अ वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे, हाकावे. आवश्यक किंवा वाजवी कारण असल्यास गोष्ट वेगळी. म्हणजे आता तुम्हाला जर रस्त्याच्या उजव्या बाजूला काही काम आहे तर वळून थोडस उजव्या बाजूला यावंच लागणार आहे, तर त्याचा आवश्यकता किंवा वाजवी कारण असेल गोष्ट वेगळी, इतर वेळेस तुम्हाला डाव्या बाजूने चालवायचं आहे. ओव्हरटेक करताना, आता हा मुद्दामून इंग्रजी शब्द घेतला तो आपल्याला पटकन कळतो म्हणून पुस्तकात कशी रचना आहे तुम्ही बघा. ओव्हरटेक करताना पुढील वाहनाच्या नेहमी उजव्याच बाजूने ओव्हरटेक करायचं, त्याच्या डाव्या बाजूने जायचं नाही. ब कोणत्याही रस्त्यात अपूर्ण राखण करून किंवा अपूर्ण पद्धतीने बांधलेले प्राणी किंवा वाहन राहू देता कामा नये, जेणेकरून ते रहदारीला किंवा रस्त्यावर इतर लोकांना त्रासदायक ठरतील. अभ्यासातलं पुढचं कलम आहे मित्रांनो, कलम क्रमांक 108, सार्वजनिक विहिरी वगैरेंमधील पाणी दूषित करणे. कोणत्याही व्यक्तीने कोणतीही सार्वजनिक विहीर, तलाव, जलाशय, कुंड, तळे, जलसेतू, ओढा, नदी, नाला किंवा पाणी पुरवठ्याचा इतर उगम किंवा जे काही साधन आहे याच्या कोणत्याही भागातील पाणी ज्या कारणांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार राखून ठेवलेले असेल त्या कारणांसाठी ते पाणी कमी उपयुक्त होईल. आता समजा एखाद्या ठिकाणचं पाणी माणसांना पिण्यासाठी म्हणून राखून ठेवलेलं आहे सक्षम प्राधिकाऱ्याने, आणि त्या पाण्यामध्ये असं कोणी काही चुकीचं वर्तन केलं पाण्यासंदर्भात की ते आता माणसांना पिण्यायोग्य आधी जितकं योग्य होतं तितकं राहिलं नाही, म्हणजेच त्याला म्हटलंय कमी उपयुक्त होईल. अशा पद्धतीने दूषित करू नये किंवा दुसऱ्या मार्फत ते करवू नये. पुढचं 2 कलम मित्रांनो, 110 कलम आणि 112 कलम. हे 2 कलम लक्षात ठेवण्यासाठी आपण अशा असा निमोनिक्स घेणार आहोत. मग 110 ला अ असभ्य वर्तन आणि 112 ला शा म्हणजे शांतता भंग. कलम 110, लोकांसमोर असभ्य वर्तन करणे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी, ही जागा अत्यंत महत्वाची, रस्ता किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागेतून दिसेल या प्रकारे, मग कोणत्याही घर किंवा इमारतीतून नजरेस पडो किंवा न पडो जाणून बुजून निर्लज्जपणे आपले शरीर उघडे टाकू नये किंवा कोणत्याही कार्यालयात, स्टेशनमध्ये किंवा स्टेशनच्या इमारतीमध्ये असभ्य भाषा वापरू नये, असभ्य पद्धतीने, दांडगाईने, गैरशिस्तीने वागू नये. तर हे सोपं आहे कलम 110, लोकांसमोर असभ्य वर्तन, आणि ते कुठं, रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी. मित्रांनो पुढचं कलम आहे शांतता भंग होण्याच्या उद्देशाने गैरवर्तन करणे. कलम 112, शांतता भंग होण्याच्या उद्देशाने गैरवर्तन करणे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत
शांतता भंग होण्याच्या उद्देशाने किंवा ज्यामुळे शांतता भंग घडून येईल असे धमकीचे, शिवीगाळीचे, अपमानकारक शब्द वापरू नये किंवा तसे वर्तन करू नये. त्याच्यानंतर आपल्या अभ्यासामध्ये मित्रांनो 115 आणि 116 अशी दोन कलम सलग आहेत. त्याच्यासाठी आपल्याला जो निमोनिक्स वापरायचा आहे, तर मित्रांनो एक साधारण 20 वर्षापूर्वी एक मॉडेल होतं आपल्याकडे एका कारचं, जसं टाटा कंपनीचे सफारी, सुमो असे वेगवेगळे मॉडेल्स आहे. तसं एक मॉडेल होतं आणि त्या कारचं नाव होतं उनो, UNO असं तिला नाव होतं, उनो. तर तो निमोनिक्स आपण इथं घेतलेला आहे. उनो नावाचे एक जुने कारचे मॉडेल होते. मग 115ला उ म्हणजे आला उपद्रव आणि 116ला आला नो म्हणजे नोटीस. कलम 115 रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव करणे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही रस्त्यात, सार्वजनिक जागेत, लोकांच्या येण्या जाण्याच्या ठिकाणी किंवा त्या जागेच्या थोडस जवळ मलमूत्र विसर्जन. आपल्या ताब्यातील 7 वर्ष वयाखालील मुलाकडून सुद्धा मलमूत्र विसर्जन, येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होईल अशा प्रकारे थुंकू नये, धूळ उडवणे, राख टाकू नये, केर कचरा फेकू नये, अशा प्रकारचा उपद्रव करू नये. मित्रांनो असा आपला देश आहे. या गोष्टी सुद्धा आपल्याला लोकांना कायद्यामध्ये टाकून जे आहे ती शिस्त लावावी लागते. अवघड आहे. मित्रांनो पुढचं कलम आहे 116. शीर्षक आहे सार्वजनिक इमारतीतील नोटीसीकडे दुर्लक्ष करणे. कोणतेही न्यायालय, पोलीस ठाणे, पोलीस कार्यालय, शासनाच्या किंवा सार्वजनिक संस्थेच्या वापरातील इमारत येथे सक्षम प्राधिकाऱ्याने लावलेल्या नोटिशीचे उल्लंघन करून कोणत्याही व्यक्तीने अशा ठिकाणी तंबाखू ओढू नये किंवा थुंकू नये. मुळात अशा गोष्टीची नोटीसच कशाला लावायला पाहिजे, परंतु आपल्याकडे अशा इमारतींच्या जिन्यात, कोपऱ्यात वगैरे आपल्याला थुंकलेलं, पानाच्या पिचकाऱ्या वगैरे मारलेल्या दिसतात. आणि तसं करू नये म्हणून तिथले इमारतीतले लोक वगैरे तिथं देवाच्या टाईल्स वगैरे बसवतात. असो, तर हे असं आहे आपल्याकडे 116 कलमामध्ये काय, तंबाखू ओढू किंवा थुंकू नये. कुठं, तर नोटीसीकडे दुर्लक्ष करून त्या पोलीस कार्यालय, शासन, न्यायालय, पोलीस ठाणे किंवा सार्वजनिक संस्थेच्या वापरातील इमारत, मग ती नगरपालिकेची असेल, तहसीलदार, तलाठ्याचं कार्यालय, कोणत्याही स्वरूपाची सार्वजनिक इमारत. मित्रांनो आपल्या अभ्यासामध्ये पुढचं कलम आहे 117. 117 मध्ये काय म्हटलंय, 99 ते 116 या कलमांसाठीची एकत्र शिक्षा त्याच एका कलमात सांगितलेली आहे. 117 कलम म्हणतो का कलम 99 ते 116 नुसार अपराध करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा म्हणजे शास्ती. कोणत्याही व्यक्तीला कलम 99 ते 116 पैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास अपराध साबित झाल्यानंतर ₹1200 पर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा होईल. मित्रांनो पुढे मी घेतलेलं आहे बघा, तो रेफरन्स आला पुन्हा. पोपट नाना बैलांना मारणारा, आमचा जो एक आमच्या शेतातला उदाहरण मी तुम्हाला दिलं. कलम 73 प्राण्यास निर्दय वागणूक प्रतिबंध कायदा 1860 नुसार अटक कलम 73 मध्ये म्हटलेलं आहे. आणि कलम 119 प्राण्यास निर्दयी वागवल्याबद्दल शिक्षा. तर त्या पोपट नानाशी संदर्भात 2 कलम 73 आणि 119 हे लक्षात ठेवायला म्हणून पुन्हा एकत्र घेतले. मित्रांनो आपल्या अभ्यासामध्ये पुढे 118 आणि 119 असे 2 कलम आहे. 118 गुरे कोंडण्यात कसूर करणं. आता समजा माझ्याकडे काही गुरं आहे, तर ते मी कशा पद्धतीने ते चारायला न्यायचे वगैरे, किंवा रात्रीच्या वेळी किंवा काय, मी ते कसे व्यवस्थित सूर्योदय झाल्यानंतर कसे बाहेर काढणं, कोणत्या वेळी बाहेर काढणं, आणि रात्री अंधार पडायच्या आत मी किती कसं ते व्यवस्थित कोंडून घ्यायचे आहे जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही वगैरे. आणि कलम 119 ला मी पुन्हा पोपटनाना शब्द घेतलाय. 73 ला पण आला, तर प्राण्यास निर्दयी वागवण्याबद्दल शिक्षा. आणि इथे टी ट्रेसपास अतिक्रमण, जाणून बुजून अतिक्रमण म्हणजे बांध कोरणारा वगैरे आहे. तो रेफरन्स पुढे येईल, तुम्हाला कळेल. तर सुरुवात करू 118 आणि 119. कलम 118. कलम 118चं शीर्षक मित्रांनो, गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात हैगय कसूर केल्याबद्दल शास्ती शिक्षा. शास्ती शब्दाचाच अर्थ शिक्षा असा होतो. मग ती द्रव्यदंड, कारावास कोणत्याही स्वरूपाची असू शकते. सुरुवात करूया. पोटकलम 1. राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे
हे कलम लागू केलेल्या क्षेत्रात ज्या व्यक्तीने, मग तो मालक असेल त्या गुरांचा किंवा त्या मालकाचा कामवाला, म्हणजे आपण त्याला प्रभारी म्हणू, गुराखी वगैरे, मग ज्या व्यक्तीने, मग तो मालक असो किंवा प्रभारी, गुराखी वगैरे, कोणत्याही गुरांना सूर्यास्तापासून ते सूर्योदयानंतरचा 1 तास, आता ही वेळ कोणती बघा, सूर्यास्त म्हणजे दिवस मावळला, आता रात्र होणार, ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय म्हणजे सकाळ झाली, सूर्योदयानंतरचा पण 1 तास घेतलाय. कारण का, सूर्य उजाडल्यानंतर सकाळी सूर्य उगवल्यानंतर सुद्धा काही वेळ जरा अपुरा प्रकाश असतो, म्हणून त्याच्या पुढचा 1 तास सुद्धा. इतक्या कालावधीसाठी कोंडून ठेवण्यात किंवा बांधून ठेवण्यात हायगय किंवा कसूर करी, त्याला अपराध साबित झाल्यानंतर पुढील प्रमाणे शिक्षा होईल. आता हे जे सूर्यास्त पासून सूर्योदय एवढं अपूर्ण लिहू नका, पूर्ण लक्षात ठेवा. कधी कोंडून ठेवायचे, सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळला संध्याकाळी, आता रात्र होणार आहे, सकाळी सूर्योदय झाला, इथून पुढे पर्यंतचा 1 तास, एवढ्या वेळेमध्ये त्यांना ती गुरं व्यवस्थित कोंडून ठेवायची आहे. आणि जो त्यात कसूर करील किंवा हायगय करील तर त्याला काय शिक्षा होईल, पहिल्या अपराधासाठी 1 महिन्यापर्यंत कारावास, ही ऑब्लिकची रेषा आहे, म्हणजे किंवा 4,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. दुसरा किंवा नंतरच्या अपराधासाठी 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. स्पष्टीकरण. पोटकलम 1 च्या अर्थानुसार कोंडणे, बांधणे म्हणजे त्याचा अर्थ काय तो दिलाय. इथे जे पोटकलम 1 मध्ये कोंडून बांधून शब्द आलेले त्यांचा अर्थ स्पष्टीकरणात दिलेला आहे. कोंडणे, कुंपण, भिंत किंवा आवार यात गुरांना चांगल्या पद्धतीने कोंडणे, तर त्या प्रेमेसिसच्या बाहेर त्यांना जाता नाही आलं पाहिजे. आणि बांधणे, दोरीने किंवा इतर कोणत्याही बांधण्याच्या साधनाने चांगल्या पद्धतीने बांधणे, तर जेणेकरून ते तुटून ते त्या सूर्यास्त पासून सूर्योदयानंतरच्या पुढच्या 1 तासात त्यावेळेत ते बाहेर जाऊन कोणाला त्रास देऊ नये. 1 पोटकलम 1 नुसार त्या अपराधाची न्याय चौकशी करणारा दंडाधिकारी पुढील अ व ब प्रमाणे कृती करेल. गुरांच्या अतिक्रमणामुळे मालमत्ता किंवा जमिनीवरील उत्पन्नाचे नुकसान झाल्यास अपराध्याकडून दंडाधिकाऱ्याच्या मते योग्य असलेली ₹250 पेक्षा जास्त नसलेली नुकसान भरपाई पीडित व्यक्तीला दिली जाईल. आता मित्रांनो, ही ₹250 तुलनेने थोडी कमी पण वाटते. आता समजा मी आहे, माझे गुरं आहे, जनावर आहे, आणि ते मी असे कोंडून ठेवण्यामध्ये कसूर केली आणि ते जनावर दुसऱ्या कोणाच्या शेतात किंवा कोणत्याही मालमत्तेचं त्यांच्याकडनं नुकसान झालं. आजच्या काळात महागाई इतकी झालेली आहे का ₹250 ते काही पुरेसं नाहीये, पण इथं म्हटलेलं आहे का दंडाधिकाऱ्याच्या मते ती नुकसान भरपाई ₹250 पेक्षा जास्त नसेल, म्हणजे 250, 200, 150 कितीही देऊ शकतो, अशी नुकसान भरपाई पीडित व्यक्तीला दिली जाईल. अर्थात आजच्या एवढ्या किरकोळ गोष्टीला कोणी जाणार पण नाही तिथं. ब अपराध ज्यांच्या बाबतीत घडला ती गुरे राज्य शासनाकडे जप्त करण्याचा आदेश सुद्धा दंडाधिकारी देईल. 1 ब पोटकलम 1 नुसार दिलेली नुकसान भरपाई म्हणजे या कलमानुसार लादलेला दंड आहे असा समजूनच, म्हणजे दंड वसूल करण्याची पण जी पद्धत आहे तीच पद्धत त्या नुकसान भरपाईसाठी जी पीडिताला द्यायची ती वसूल करण्यासाठी वापरली जाईल. 1 क या कलमाखालील अपराध हा दखलपात्र असेल, म्हणजे विना वॉरंट अटक करता येईल. 2 या कलमाप्रमाणे जी गुरे कोंडलेली व बांधलेली नाही तेव्हा कोणताही व्यक्ती अशी गुरे जवळच्या कोंडवाड्यात, म्हणजे जो कोणताही व्यक्ती म्हणजे काय, ज्याला हे गुरे अशी चुकीच्या पद्धतीने मोकळी आहे वगैरे आणि ते नसावे, कोणाचं नुकसान होऊ नये असं वाटणारा कोणताही प्रुडंट मॅन, चांगला व्यक्ती. मित्रांनो, आपल्या पुरावा कायद्यामध्ये कलम 7-8 मध्ये प्रुडंट मॅन, सरसद विवेकबुद्धी ज्याची चांगली आहे असा प्रुडंट मॅन, शहाणा व्यक्ती, जो शब्द प्रयोग आलाय ना असा तो व्यक्ती. तर तेव्हा जी गुरे कोंडलेली किंवा बांधलेली नाही तेव्हा कोणताही व्यक्ती अशी गुरे जवळच्या कोंडवाड्यात घेऊन जाऊ शकेल किंवा पाठवून देऊ शकेल. गुरांचा मालक हा पुढील कायद्यांना अधीन असेल. कोणत्या कायद्यांना अधीन असेल गुरांचा मालक? गुरांचे अतिक्रमण विषयीचा अधिनियम 1871 आणि हैदराबाद गुरांचे अतिक्रमण विषयीचा अधिनियम. न बांधलेले, कोंडलेले, मोकळे जनावरे धरण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना
समाजातून विरोध होत असल्यास त्या विरोधाला प्रतिबंध पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, ग्राम पोलीस दलातील सर्व व्यक्ती करतील. आता समजा एखादा क्ष नावाचा व्यक्ती आहे आणि त्याला दिसलं की ही गुरं अशी मोकळी आहे, मग त्या गुरांना पकडून तो व्यवस्थित चांगल्या ठिकाणी कोंडण्याचं काम करत आहे आणि त्याला जर समाजातले काही लोक विरोध करत आहे, तर मग ते विरोध करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करायचं काम पोलीस अधिकारी, पोलीस पाटील आणि ग्राम पोलीस दलातील संपूर्ण व्यक्ती यांची ती जबाबदारी आहे, त्यांना तो अधिकार आहे. 3. अपराधी व्यक्ती हा गुरांचा मालक असो किंवा नसो, या कलमानुसार बसवलेला जो 250 रुपयापर्यंतचा दंड आहे पीडित व्यक्तीला द्यायचा, तर गुरांची सर्व काही विक्री करून तो वसूल केला जाईल. इथं असं आहे, अपराधी मालक असो किंवा नसो, म्हणजे मालकाचा मित्र आहे, तात्पुरते त्याला जबाबदारी दिली, मालकाने माझे जनावर सांभाळायचे म्हणजे तो झाला प्रभारी, किंवा मालकाचा कामवाला आहे सालदार, त्याच्याकडे गुरं वळण्याची जबाबदारी गुराखी. मग अपराधी कोणीही असो, पण ती जी दंडाची रक्कम आहे ती मालकाकडनंच वसूल केली जाईल. आणि जर मालक नसेल भरत तर गुरांची विक्री करून ती पैसे वसूल करून उर्वरित पैसे त्या मालकाला दिले जातील. सोपं कलम आहे. आता मित्रांनो, पुन्हा पोपटनानाचं कलम आलं. 73 मध्ये पण आलं होतं, पुन्हा पुन्हा पोपटनाना आपल्याला 119 कलमात पण भेटला. प्राण्यास निर्दयतेने वागवल्याबद्दल शिक्षा. आयुक्ताची नेमणूक नसलेल्या क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्राण्यास टोचेल, मारेल, जास्त काम किंवा त्याची हालहाल यापैकी कोणत्याही प्रकारे निर्दयतेने वागेल किंवा तसे घडवून आणेल, त्याला अपराध साबित झाल्यास शिक्षा 1 महिन्यापर्यंत कारावास, ₹2500 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. आता मित्रांनो, इथं मी निमोनिक्स घेतला होता नाही का, 118, 19, 20. कोपोटी, मग को म्हणजे 118 ला कोंडून ठेवण्यात कसूर करण्याला शिक्षा, पो म्हणजे पोपटनाना पुन्हा प्राण्यास निर्दय वागवण्याला शिक्षा, आणि टी कोपोटी इथे 120 कलम येतं ट्रेसपास, अतिक्रमण, जाणून बुजून अतिक्रमण, ते घ्यायचंय आता आपल्याला. इथे 120 आकडा तुम्ही लावून घ्या, म्हणजे 118, 19 आणि 20 असे तिन्ही कलम कोपोटी ने तुमचे होऊन जातील. कलम 120 जाणून बुजून अतिक्रमण करणे. टी म्हणजे ट्रेसपास, 120 ला टी आला म्हणजे ट्रेसपास, तर जाणून बुजून अतिक्रमण करणे. जो कोणी पुढील ठिकाणी समाधानकारक सबबी वाचून म्हणजेच योग्य कारण नसताना राहते घर, आता कोणत्या ठिकाणी, तर हे ठिकाण इथं दिलेले, राहते घर किंवा जागा किंवा त्याच्या लगतची जमीन किंवा मैदान, शासनाची किंवा सार्वजनिक कामाची जागा, इमारत, स्मारक, बांधकाम किंवा होडी किंवा जहाज अशी ती ठिकाण असेल, कोणतीही जागा असेल, अशा जागेवर समाधानकारक सबब म्हणजे योग्य कारण नसताना, म्हणजे तिथं जायला त्याच्याकडे कोणतंही योग्य कारण नाहीये, तरी जाणून बुजून प्रवेश करेल किंवा त्या जागेवर थांबून राहील, मग त्याच्याकडून ते नुकसान घडो किंवा न घडो, नुकसान घडलं तर जास्त शिक्षा होईल, पण तो तिथं आहे, तिथं गेला, तिथं थांबून राहिला अतिक्रमण म्हणून, तर त्याला अपराध साबित झाल्यास ₹5000 पर्यंत द्रव्यदंड ही शिक्षा आहे, कारावास नाहीये. मित्रांनो, आपल्या अभ्यासातली पुढची 2 कलम आहे, कलम 121 आणि 122. आपल्या डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात, अश्रूंना हिंदीमध्ये आपण आसू म्हणतो, तोच आपला निमोनिक्स आहे. आसू, आगीची खोटी बातमी 121 आणि 122. सू म्हणजे सूर्यास्त व सूर्योदय, काय आहे ते पुढे बघूया. कलम 121 आगीची खोटी बातमी देणे किंवा आगीची सूचना देणाऱ्या यंत्राला नुकसान पोहोचवणे हे आहे शीर्षक. कलम सुरुवात करूया. जो कोणी व्यक्ती नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या पथकाला किंवा त्यांच्या म्हणजे नगरपालिका महानगरपालिकेच्या त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा आगवाल्याला म्हणजे फायरमनला, जो आधी फायर ब्रिगेडमध्ये काम करणार आहे, आगवाल्यास रस्त्यावरील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करून, संदेशाद्वारे मेसेज, निरोप पाठवून, कॉल करून किंवा इतर पद्धतीने जाणून बुजून आग लागल्याची खोटी बातमी देईल किंवा द्यावयास लावील दुसऱ्या कोणाला, किंवा अशी खोटी बातमी देण्याच्या उद्देशाने जाणून बुजून रस्त्यावरील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राची काच फोडेल, इतर पद्धतीने त्या यंत्राला नुकसान पोहोचवेल, त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा ₹3000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही.
मित्रांनो, आसू 122 ला सु म्हणजे सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान म्हणजेच रात्री. तर सूर्यास्त व सूर्योदय, मग तुम्ही म्हणाल सर पर्टिक्युलर वेळ का नाही घेतली? आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये दिवस संध्याकाळी लवकर मावळतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवस उशिरा मावळतो, म्हणून त्या एक्झॅक्ट वेळा अशा नाही घेतल्या, म्हणून सूर्यास्त व सूर्योदय. आता हिवाळ्याच्या काही दिवसांमध्ये रात्र मोठी असते, उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. तर सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान संशय स्थितीत सापडणे म्हणजे निशाचर माणसं जे रात्रीचे हिंडणारे राहतात. तुम्हाला माहिती झुरळ उंदीर कसे रात्रीचे हिंडणारे, तसेच काही माणसंही असतात की ज्यांना रात्रीचं हिंडायला आवडतं, आणि मग असे जे रात्रीचे संशयास्पद स्थितीमध्ये सापडतील त्यांच्याबद्दल हे कलम आहे. जो कोणी व्यक्ती, आता ते जो कोणी म्हणजे ते कसे ते हे सगळं खाली दिलेलं आहे. तर जो कोणी व्यक्ती सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान पुढील अ ते ई मध्ये सांगितल्याप्रमाणे व्यक्ती असेल तर अपराध साबित झाल्यानंतर त्याला शिक्षा 1 वर्षापर्यंत कारावास, लेखी कारणांशिवाय 1 महिन्यापेक्षा तो कमी नसेल, अधिक 1000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. आणि नाही अधिक आहे म्हणजे दोन्ही पण होणार, कारावास पण होणार आणि द्रव्यदंड पण होणार. आता त्या व्यक्ती कोणत्या प्रकारच्या ते अ ते ई मध्ये दिलेले ते आपण बघूया. एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रासह किंवा ब एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने स्वतःचा चेहरा झाकून, लपवून किंवा इतर पद्धतीने वेषांतर करून किंवा क कोणतेही राहते घर किंवा इमारत, जहाज किंवा होडी येथे हजर असण्याचे वाजवी समर्थनीय कारण नसतानाही त्या ठिकाणावर तो हजर असलेला किंवा ड कुप्रसिद्ध पावलेला चोर असून कोणत्याही रस्त्यात, आवारात किंवा इतर जागेवर पडून असलेला किंवा भटकत असलेला आणि स्वतःबद्दल समाधानकारक माहिती देण्यास असमर्थ असलेला किंवा ई कायदेशीर सबबी वाचून, आता ही त्यांनी जर काही सबब दिली तर ही सबब साबित करण्याची जबाबदारी त्या सबब देणाऱ्या व्यक्तीचीच असेल. कायदेशीर सबबी वाचून घरफोडीचे कोणतेही हत्यार स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून येईल तर अशा व्यक्तींना अपराध सिद्ध झाल्या, असे व्यक्ती जर रात्रीच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडले आणि अपराध सिद्ध झाला तर त्यांना 1 वर्षापर्यंत कारावास, लेखी कारणांशिवाय 1 महिन्यापेक्षा कमी आणि अधिक रुपये 1000 पर्यंतचा द्रव्यदंड इतकी शिक्षा होईल. आता मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये पुढचं कलम आहे 123 आणि 124. आता ही 2 कलम लक्षात ठेवण्यासाठी आपण क्षमा हा निमोनिक्स घेतलेला आहे. आपल्या हिंदी गाण्यांमध्ये तुम्हाला माहिती असेल हा शब्द अनेक वेळा येऊन गेला. क्षमा शब्दाचा मराठीत अर्थ होतो ज्योत किंवा ज्वाला. मग तो क्षमा निमोनिक्स आपण वापरूया. 123 चा श म्हणजे शस्त्र बाळगणे, कसं प्राधिकारा वाचून, आणि 124 ला मा म्हणजे मालमत्ता. अशी मालमत्ता कोणा व्यक्तीकडे आहे का त्याचं समाधानकारक स्पष्टीकरण त्याला देता येत नाही की ही माझ्याकडे कोणत्या कायदेशीर मार्गाने आलेली, कशी आलेली आहे. सुरुवात करूया. कलम 123. अधिकार नसताना प्राधिकारा वाचून शस्त्र बाळगणे. जो व्यक्ती संघराज्याच्या सशस्त्र दलात नसलेला, जो व्यक्ती त्याप्रमाणे काम करणारा नसलेला, सशस्त्र दल त्याप्रमाणे काम करणारा नसलेला किंवा जो पोलीस अधिकारी नसलेला असा व्यक्ती आहे, म्हणजे तो ना सशस्त्र दलात आहे आणि ना तो पोलीस आहे, आणि कायदेशीर प्राधिकाराने तसे करण्याचे प्राधिकार दिल्या वाचून, म्हणजे त्याला त्याच्या प्रकारचं शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाहीये, प्राधिकारच नाहीये. कायदेशीर प्राधिकाराने तसे करण्याचे म्हणजे काय, शस्त्र बाळगण्याचे प्राधिकार दिल्या वाचून, म्हणजे प्राधिकार दिलेला नाहीये. कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत कोणतीही तलवार, भाला, गदा, बंदूक किंवा इतर प्राणघातक शस्त्र किंवा कोणताही स्फोटक किंवा दाहक पदार्थ घेऊन जाईल तेव्हा तो कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडून निशस्त्र केला जाण्यास पात्र आहे. ज्याही पोलिसाला असं दिसून येईल तर त्याच्याकडे अशा प्रकारचं शस्त्र आहे तो कोणताही पोलीस तिथं जप्त करून घेऊ शकतो. यासाठी सीपी किंवा डीएम यांनी ठरवलेला ₹12,500 पेक्षा अधिक नसलेला दंड 2 महिन्यात भरून ते शस्त्र किंवा पदार्थ सोडवून नेले नाही तर ते राज्य शासनाकडे जप्त होईल. 124. जिच्याबद्दल म्हणजे त्या मालमत्तेबद्दल, ज्या मालमत्तेबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता जवळ बाळगणे. जी वस्तू
मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळवलेली आहे असे साकारण वाटत असेल, अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो कोणत्याही पद्धतीने नेत असेल किंवा विकण्यास किंवा तारण ठेवण्यास काढत असेल, त्याला वस्तू बाळगणे किंवा तसे कृत्य करण्याबद्दलचे कारण दंडाधिकाऱ्याचे समाधान होईल अशा पद्धतीने कारण देता आले नाही, कारण किंवा सबब देता आले नाही का ही तुझ्याकडं ही मालमत्ता कशा पद्धतीने आली कायदेशीर मार्गाने. तर अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा लेखी नमूद करावयाच्या कारणाशिवाय 1 महिन्यापेक्षा कमी नसलेला कारावास आणि ₹5,000 पर्यंतचा द्रव्यदंड. मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये आता 126 कलम आहे आणि त्या 126 कलमासाठीच मी एक शब्द बनवलाय. तर आपण नाही का मुरमुरे आणि फरसाण वगैरे टाकून जो बनवतो त्याला काय म्हणतो आपण? भत्ता. मग तो शब्द लक्षात ठेवा. मग 126 ला भत्ता म्हणजे कोण? भंगारवाले आणि तारण व्यावसायी. तर मित्रांनो, तुम्ही पोलीस खात्यात आहे, तुम्हाला माहिती आहे एमईसीबीच्या तारा, पोल किंवा इतर अनेक अशा धातूंच्या वस्तू चोरी केल्या जातात आणि काही भंगारवाले असे असतात का ते दिसायलाच फक्त भंगाराचा व्यापार करताना दिसतात, पण खरं तर त्या अशा चोरलेल्या धातूंच्या वस्तू खरेदी करून बेकायदेशीर मार्गाने ते पैसे कमवत असतात. तसे झाले तारण व्यवसायी सुद्धा, का ते चोरलेल्या वस्तू वगैरे जे आहे त्या अशा चोरांकडनं घेतात. तर त्या संदर्भात हे कलम आहे. कलम 126, चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल तारण व्यवसायी इत्यादींनी पोलिसांना माहिती न देणे. आता ज्या तारण व्यवसायीला किंवा भंगारवाल्याला त्याच्याकडे एखादी मालमत्ता आली आणि त्याला माहितीये का संशय येतोय का ही जी मालमत्ता आपल्याकडे तारण म्हणून आलेली किंवा भंगारात म्हणून आलेली आहे तर तिचा चोरीची असल्याबद्दल संशय आहे, आणि असं असताना पण तो भंगारवाला किंवा तारण व्यवसायी पोलिसांना माहिती देत नाही, तर काय? जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता म्हणजेच भंगारवाला, कायद्याच्या पुस्तकात भंगारवाला शब्द नाहीये, तर जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा असेल किंवा आपला प्रभार असलेल्या क्षेत्रात सीपी किंवा एसपी यांना ती व्यक्ती तशी आहे असे वाजवी पद्धतीने वाटत असेल आणि IPC 1860च्या कलम 410 चोरीची मालमत्ता ही 410चं शीर्षक आहे. मग 417, 18, 19, 20 हे तुम्ही इथं लिहून घ्यायचे, डिव्हिजन होईल. नुसार शिक्षापात्र अपराध करून कोणत्याही मालमत्तेचा ताबा हस्तांतरित करण्यात आला आहे असा संशय आल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्याकडून लेखी किंवा छापील माहिती मिळाली असून ती मालमत्ता त्या व्यक्तीच्या ताब्यात सापडेल किंवा त्यानंतर त्याच्या ताब्यात येईल की विक्रीने, तारणाने किंवा अदला बदलीने किंवा अभिरक्षेसाठी, फेरफारासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी त्याच्याकडे ती मालमत्ता येईल, त्याला देण्यात येईल ती मालमत्ता, तर त्याला म्हणजे त्या भंगारवाल्याला, तारण व्यवसायीला किंवा तिसरा कोण म्हटलेला आहे आणखी धातूचे काम करणारा, 3 प्रकारचे व्यक्ती याच्यात, तर ती मालमत्ता त्या व्यक्तीच्या ताब्यात सापडेल किंवा त्यानंतर त्याच्या ताब्यात येईल किंवा विक्रीने, तारणाने किंवा अदला बदलीने किंवा अभिरक्षा म्हणजे सांभाळायला, फेरफारासाठी म्हणजे त्या वस्तूत थोडाफार काही बदल चेंजेस करायला किंवा इतर आणखी कोणत्या कारणासाठी त्याला म्हणजे ते 3 जण भंगारवाला, तारण व्यवसायी आणि तिसरा कोणता धातूचे काम करणारा त्याला देण्यात येईल, तर त्याला एक त्याने यथास्थिती ताबडतोब CPSP किंवा पोलीस ठाणे यांना त्या मालमत्तेबद्दल आणि मालमत्ता देणाऱ्याचे नाव व पत्ता याबद्दल माहिती देण्यासंबंधी सर्व वाजवी उपाययोजना न केल्यास किंवा 2 ती मालमत्ता नेहमीच्या पोशाखाच्या किंवा इतर वस्तूप्रमाणे असल्यामुळे दिलेली लेखी किंवा छापील माहितीवरून ओळखता येण्याजोगी नसून अशी माहिती मिळाल्यावर कोणत्याही प्रकारे लपविण्यात आली नसल्यास अपराध साबित झाल्यानंतर, थोडी अडचण आल्यामुळे स्टॉप केला होता, पॉज केला होता, पुन्हा सुरू करतोय व्हिडिओ. तर अशी माहिती त्या तिघांना, तारणवाला, भंगारवाला आणि धातूचे काम करणारा यांना मिळाल्यावर कोणत्याही प्रकारे लपविण्यात आली नसल्यास अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा त्या मालमत्तेमधील प्रत्येक वस्तूबाबत ₹2,000 पर्यंत इतका द्रव्यदंड होईल. 5 वस्तू असतील तर 5 दुने 10,000, 10 वस्तू असेल तर 10 दुने 20,000, 20,000 इतका द्रव्यदंड होईल. तर प्रत्येक वस्तूसाठी 2,000 इतका द्रव्यदंड हे कटाक्षाने लक्षात ठेवा.
मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 130 ज्याचं शीर्षक आहे रस्त्यात जुगार खेळणे. जो कोणी जुगार किंवा पैंज या हेतूसाठी इतरांसह रस्त्यात एकत्र येईल किंवा अशा रस्त्यात एकत्र जमलेल्या लोकांमध्ये सामील होईल त्याला अपराध साबित झाल्यानंतर ₹2500 द्रव्यदंड किंवा योग्य समज देऊन सोडूनही देता येईल. किंवा आला म्हणजे काय, कोणताही द्रव्यदंड न आकारता फक्त समज देऊनही सोडून देता येईल. आता मित्रांनो, अपराधाची व्याख्या असणारी कलम आणि त्यांची शिक्षा कलम हे एक लक्षात राहण्यासाठी मी दिलेलं आहे. कलम 33 ला 100 ऍड केला तर झाला 133, 2 वजा केले आला शिक्षा कलम 131. कलम 136 ला 100 ऍड केले झाले 136, 2 वजा केले आला 134 शिक्षा कलम. 38 ला तसं 100 ऍड करून 138 झाला, 2 वजा केले 136. 41 ला मात्र थोडस जास्त आहे, 4 वजा करावे लागणार आहे, टकाटक्षाने लक्षात ठेवा. 41 शिक्षा कलम 137, 68 ला शिक्षा कलम 140 आणि कलम 55, 56, 57 तो बेसी भिकारी आणि 57 यासाठी शिक्षा कलम आहे 141. आता मित्रांनो, ही शिक्षा कलम आपण घेणार आहोत. कलम 131 कलम 33 नुसार केलेल्या नियम वगैरेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. कलम 131 मध्ये अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त जो कोणी कलम 33 नुसार केलेले नियम, आदेश, लायसनच्या शर्तींचे उल्लंघन करेल किंवा खंड अ खालील अपराध करण्याची चिथावणी अपप्रेरणा देईल त्याला अपराध साबित झाल्यानंतरची शिक्षा. उल्लंघन झालेले नियम, आदेश, लायसनची शर्ती जर कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड ड, ग, ह, आय, खंड र च्या उपखंड 1 आणि 2 किंवा खंड यू नुसार जर त्याने अपराध केलेला असेल तर 8 दिवसांपर्यंत कारावास किंवा ₹1250 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. इथं चुकून मी पुन्हा द्रव्यदंड शब्द लिहिला तर इथं दोन्ही आलं पाहिजे. तर 8 दिवसांपर्यंत कारावास किंवा ₹1250 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. 1 उल्लंघन झालेला नियम, आदेश, लायसन्स, शर्ती कलम 33 पोट कलम 1 च्या खंड र च्या उपखंड 3 नुसार केलेला असेल तर शिक्षा 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा ₹2000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. चेक कर, माईक चालू आहे. पुढे 2 उल्लंघन केलेला नियम, आदेश कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड डब्ल्यू ब किंवा एक्स नुसार केलेला असेल तर शिक्षा 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा ₹12,500 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. 3 उल्लंघन केलेला नियम, आदेश, लायसन्स, शर्ती कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड न ब ओ नुसार केलेला असेल तर शिक्षा ₹5,000 पर्यंत. 4 कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड ब नुसार केलेल्या नियमाचे, आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे वाहतुकीला अडथळा, लोकांना गैरसोय, अशा पद्धतीने रस्त्यावर माल विकणे, त्यासाठी मांडणे यासाठी मनाई केलेली असेल तर उल्लंघन करणाऱ्याला प्रथम अपराधाला 1 महिन्यापर्यंत कारावास, ₹2,000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. असाच अपराध नंतरचा केला, दुसरा किंवा नंतरचा 6 महिन्यापर्यंत कारावास अधिक 500, 5,000 पर्यंत द्रव्यदंड. इथं अधिक आहे, इथं किंवा किंवा आहे. आणि 5 कलम 33 च्या पोट कलम 1 च्या कोणत्याही खंडानुसार केलेल्या नियम, आदेश, लायसन्स, शर्तीचे उल्लंघन केल्यास आणि अशा उल्लंघनाबद्दल या कलमानुसार कोणत्याही शिक्षेची तरतूद केली नसेल तर, नाही का, असदनीय अपराध आहे. म्हणजे कृती पाहिल्यावर वाटतं का अरे हा काहीतरी अपराध आहे, आणि महाराष्ट्र पोलीस कायदा पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये किंवा IPC इतर कोणत्याही कायद्यात अरे हा अपराध आहे, याला एवढी शिक्षा आहे असं काही सापडत नाही, अशाला म्हणायचं असदनीय अपराध. तर कलम 33 च्या पोट कलम 1 च्या कोणत्याही खंडानुसार केलेला नियम, आदेश, लायसन्स, शर्तीचे उल्लंघन घडल्यास आणि अशा उल्लंघनाबद्दल स्पष्ट कलमानुसार कोणत्याही शिक्षेची तरतूद कायद्यात सापडत नाही तर त्यावेळी मात्र शिक्षा ₹500 पर्यंत द्रव्यदंड इतकी आहे. तर मित्रांनो, कलम 33 ला शिक्षा 131 ला हे तुम्हाला माहित झालं. तर मग ह्या ज्या शिक्षा कशा कशासाठी किती आहे, तर तुमच्या 33 कलमाच्या मध्येच महिरपी कंस करून तेवढ्यांना तशी शिक्षा असं हे जर तुम्ही करून घेतलं तर रिव्हिजनला तुम्हाला सोपं जाणार आहे.
पुढचं कलम आहे मित्रांनो आपल्या अभ्यासातलं कलम क्रमांक 134. कलम 36 नुसार केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा. जो कोणी कलम 36 नुसार पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील किंवा तो आदेश पाळणार नाही किंवा त्या आदेशाला विरोध करील किंवा त्या आदेशाचे पालन करण्यास कसूर हयगय करील त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा ₹5,000 पर्यंत द्रव्यदंड इतका आहे. आता हेच तुम्ही 36 कलमाच्या तिथं लिहून घ्यायचं आहे का 36 कलमाची शिक्षा 134 नुसार ₹5,000 पर्यंत द्रव्यदंड, म्हणजे तुमचा अभ्यास कमी वेळेमध्ये होईल. 136 कलम 38 नुसार केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा. जो कोणी कलम 38 नुसार कायदेशीररित्या दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन करणार नाही किंवा पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा ₹5,000 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. हे सुद्धा कलम 136 ची ही जी शिक्षा आहे ती सुद्धा डायरेक्ट कलम 38 मध्ये नोट्स मध्ये तुमच्या इथं हाताने लिहून घ्यायची, म्हणजे सोपं जाईल. पुढे आहे मित्रांनो कलम 137 कलम 41 ची शिक्षा. कलम 41 नुसार केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा. जो कोणी कलम 41 नुसार पोलिसांनी दिलेल्या कोणत्याही निर्देशाला विरोध करील त्याप्रमाणे वागण्यात कसूर करील तर अपराध साबित झाल्यानंतर त्याला शिक्षा ₹500 पर्यंत द्रव्यदंड. पुढे आहे मित्रांनो कलम 140 कलम 68 खालील निर्देशांच्या उल्लंघनासाठी शिक्षा. जो कोणी पोलिसांनी कलम 68 नुसार दिलेल्या निर्देशांना विरोध करील किंवा त्याचे पालन करण्यात कसूर करील किंवा विरोध करण्यास किंवा पालन न करण्यास अपप्रेरणा देईल त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा ₹500 पर्यंत द्रव्यदंड इतकी आहे. पुढे आहे मित्रांनो कलम 141 कलम 55, 56, 57 तोबेसी कलम 57 भिकारी 57 नुसार दिलेल्या निर्देशांच्या उल्लंघनाबद्दल शिक्षा. जो कोणी वरील कलमांनुसार दिलेल्या निर्देशाला विरोध करील, पालन करणार नाही, विरोध करण्यास पालन न करण्यास अपप्रेरणा देईल त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा 1 वर्षापर्यंत कारावास, लेखी कारणांशिवाय 4 महिन्यांपेक्षा तो कमी देता येणार नाही, अधिक द्रव्यदंड. मित्रांनो आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 142. शीर्षक आहे तडीपार व्यक्तींनी बेकायदेशीर वर्तन केल्यास शिक्षा. कलम 62 नुसार तडीपार व्यक्तींनी अटक करणे व त्यांना तडीपार व्यक्तींना अटक करणे व त्यांना काढून टाकणे म्हणजे त्या हद्दीबाहेर जे काय ठरवलंय या अधिकाराला हानी न पोचता तडीपार व्यक्तींना पुढील अ, ब, क मध्ये दिल्याप्रमाणे वर्तन कृती केल्यास अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा 2 वर्षापर्यंत कारावास, लेखी कारणांशिवाय तो 6 महिन्यापेक्षा कमी असणार नाही. जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंत, कमीत कमी 6 महिन्यापर्यंत देता येऊ शकेल पण त्याला लेखी कारण मांडावे लागतील न्यायाधीशाला, अधिक द्रव्यदंड. कलमे 55, 56, 57, 57, 63 नुसार दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन तडीपार ज्या क्षेत्रातून केले त्या क्षेत्रात विना परवानगी प्रवेश केलं म्हणजेच उल्लंघन झालेलं आहे. कलम 62 पोटकलम 2 नुसार घेतलेल्या परवानगीने त्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर परंतु कलमाच्या तरतुदींचा भंग करेल, क्षेत्रात परत येण्याच्या तात्पुरत्या मुदतीच्या परवानगीनुसार प्रवेश केल्यास मुदत समाप्तीनंतर निघून न जाणे किंवा मुदत संपण्यापूर्वी परवानगी रद्द केल्यास निघून न जाणे किंवा प्रथमतः परवानगीने प्रवेश करून मुदत संपल्यावर निघून गेल्यानंतर पुन्हा परवानगी न घेता प्रवेश करणे. कलम 56 चे किंवा कलम 57 चे पोटकलम 3 नुसार आवश्यक असल्याप्रमाणे तडीपार व्यक्तीने आपले राहण्याचे ठिकाण, पत्ता किंवा जाणे येण्याची ती तारीख याबाबत पुरेशा कारणाशिवाय त्या प्रभारी पोलिसांना कळवण्याचं टाळणे तरी त्याने उल्लंघन केलेलं आहे असं म्हटलं जाईल आणि मग त्याला अशी शिक्षा जी ती होणार आहे. मित्रांनो आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 143. कलम 63 च्या पोटकलम 3 नुसार स्वाधीन होण्यात कसूर करणे केल्याबद्दल शिक्षा. जो कोणी पुरेशा कारणांशिवाय कलम 63 च्या पोटकलम 3 नुसार स्वाधीन होण्यात कसूर करील त्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा 2 वर्षापर्यंत कारावास, अधिक द्रव्यदंड. अभ्यासातलं पुढचं कलम आहे मित्रांनो 143 शीर्षक आहे कलम 63 नुसार दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. आता उल्लंघन काय आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा काय आहे अशी मांडणी केली. उल्लंघन 1
कलम 63 च्या पोटकलम 1 नुसार दिलेल्या आदेशाचे उल्लंघन, त्याला शिक्षा आहे 1 वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. आणि कलम 63 च्या पोटकलम 2 नुसार दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केलं तर शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. तर मित्रांनो, ह्या ज्या शिक्षा आहेत त्या व्याख्या कलमांच्या तिथं तुम्ही लिहून घेऊन शिक्षा कलमाचा क्रमांकही टाका, तुमचा अभ्यास सोपा होणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण विद्यार्थ्यांकडनं चुका होतात, टाळलं जातं. आणि असं काही जर व्यवस्थित काळजी घेतली तर परीक्षेच्या 15-20 दिवस अगोदरच्या रिव्हिजनला खूप सोपं होतं. मित्रांनो, अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 145, ज्याचं शीर्षक आहे पोलिसाने नोकरीसाठी खोटे निवेदन, दस्तऐवज देणे आणि कर्तव्य पालन टाळणे यासाठी शिक्षा. 1. जी कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकारी म्हणून नोकरी मिळवण्याच्या किंवा नोकरीतून मुक्त होण्याच्या कारणासाठी खोटे निवेदन करेल किंवा खोट्या दस्तऐवजांचा उपयोग करेल, किंवा जो कोणताही पोलीस अधिकारी भित्रेपणाबद्दल दोषी असेल किंवा कलम 29 चे उल्लंघन करून आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा कर्तव्याचे पालन बंद करेल, कायदेशीर नियम आदेश यांचे पालन करण्याचे कर्तव्य असताना जाणून बुजून भंग करणे किंवा हायगय करणे याबद्दल दोषी असेल, जे कर्तव्य पालन न केल्यास त्यावेळेच्या अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात शिक्षेची तरतूद केलेली नसल्यास असे कर्तव्य पालन टाळल्यामुळे दोषी असल्यास अपराध साबित झाल्यानंतर त्याला शिक्षा 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा ₹100 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. आता मित्रांनो, आपल्याला अभ्यासातले जे 147 आणि 148 असे 2 कलम आहे. त्रावी, आता इथलं हे खोडलं झेरॉक्स नाही झालेलं, इथं वेलांटी आहे. त्रावी, तर तुम्हाला माहिती हिमालयामध्ये रावी नावाची एक नदी, तर त्या रावी नदीसारखं त्रावी असा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा, जेणेकरून 47-48 लक्षात राहतील. तर आता ह्या कलमाचं थोडंसं घ्यायचं बाकी राहिलेलं आहे. 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा ₹100 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. रजा संपल्यानंतर कामावर हजर होणे टाळल्याचा परिणाम. 3. रजेवर गेलेला पोलीस अधिकारी रजा संपल्यानंतर स्वतःहून कामावर हजर होण्यास कसूर करेल तर पोट कलम 2 च्या खंड ब च्या कारणासाठी कलम ब च्या अर्थानुसार त्याने स्वतःच्या पदाची कर्तव्ये बजावण्याचे सोडून दिले आहे असे समजण्यात येईल. आता त्रावी हा जो काही निमोनिक्स आहे तो आता इथून पुढे 147 पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक पद्धतीने प्रवेश करणे किंवा झडती घेणे, कारण आपण CRPC मध्ये पण शब्दप्रयोग पाहिले, कुठेही प्रवेश करायचा आहे, झडती घ्यायची तर होईल तेवढी सभ्यता काटेकोर पाळायची आहे. आणि अगदीच जर गरज पडली तर मग अगदी फोडून तोडूनही मध्ये प्रवेश करता येतो, ती पण तरतूद पाहिली. परंतु शक्य होईल तिथपर्यंत आपण सभ्यता काटेकोर सांभाळायची आहे. 147 पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक पद्धतीने प्रवेश करणे किंवा झडती घेणे, अटक करणे याबद्दल शिक्षा. जो कोणताही पोलीस अधिकारी कायदेशीर प्राधिकार किंवा वाजवी कारण नसताना कोणत्याही इमारत, तंबू, जहाज किंवा जागा यामध्ये प्रवेश करेल किंवा इतर व्यक्तीला प्रवेश करण्यास सांगेल किंवा झडती घेईल किंवा घेववी म्हणजे दुसऱ्याकडनं झडती करून घेईल, कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता त्रासदायक पद्धतीने आणि विनाकारण जप्त करेल. कायदेशीर कारण असेल तर हरकत नाही, पण विनाकारण आणि त्रासदायक पद्धतीने जप्त करेल. कोणत्याही व्यक्तीला त्रासदायक पद्धतीने व विनाकारण अटकावून ठेवेल, तिची झडती घेईल किंवा तिला अटक करेल. त्याच्या अभिरक्षेतील म्हणजे त्याच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर विनाकारण कोणताही शारीरिक अत्याचार करेल. कायद्यानुसार तसा अधिकार नसताना सुद्धा अशी कोणतीही धमकी किंवा आश्वासन देईल, त्याला अपराध साबित झाल्यानंतर प्रत्येक अपराधाबद्दल शिक्षा 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा ₹500 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. पुढे आहे मित्रांनो कलम क्रमांक 148, ज्याचं शीर्षक आहे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे पाठवण्यास विनाकारण विलंब केल्यास शिक्षा. आपल्याला माहिती आहे प्रवासाची वेळ वगळून 24 तासाच्या आत अटक केलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे हजर करायचे, ही तरतूद राज्यघटनेतही पाहिलेली आपण CRPC मध्ये पण पाहिलेली आणि इथं दिलेलं आहे. जर असा विनाकारण विलंब केला तर मात्र शिक्षा आहे. अटक केलेल्या व्यक्तीला ज्या दंडाधिकारी किंवा इतर अधिकारी यांच्याकडे पाठवणे कायद्याने बंधनकारक असेल त्या दंडाधिकारी किंवा अधिकाऱ्याकडे पाठवण्यास त्रासदायक पद्धतीने व विनाकारण विलंब लावणारा जो पोलीस अधिकारी आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला अपराध साबित झाल्यानंतर शिक्षा
6 महिन्यापर्यंत कारावास किंवा ₹500 पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. आता मित्रांनो, आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 151. लक्षात राहण्यासाठी मी तिथं काय केलेलं आहे, 151 चा प्रसाद खटला दाखल न करणे. बघा, कलम 151, महाराष्ट्र पोलीस कायदा विरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल खटला दाखल न करणे हे पोलिसांच्या स्वेच्छा निर्णयानुसार असेल. आता बऱ्याच वेळा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यांच्यासाठी जर खटला दाखल करत बसलं तर मुळात आज भारतात प्रचंड लोकसंख्या, त्या तुलनेत न्यायाधीश, न्यायालयांची संख्या, सरकारी वकिलांची संख्या, पोलिसांची संख्या तुलनेने कमीच आहे. परिणामी त्यांच्यावर कामाचा प्रचंड भार आहे. त्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये पेंडिंग खटल्यांची संख्या सुद्धा जास्त दिसणार आहे. म्हणूनच ही तरतूद केलेली आहे. जर सौम्य छोटीशी गोष्ट आहे तर तो खटला दाखल करावा की न करावा हे पोलिसांच्या मनावर असणार आहे. तर कलम 151, महाराष्ट्र पोलीस कायदा विरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल खटला दाखल न करणे हे पोलिसांच्या स्वेच्छा निर्णयानुसार असणे. पण ते कधी करू शकतात बघा, गंभीर प्रकरणात नाही करू शकत. राज्य शासनाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने केलेले नियम किंवा आदेश यांचे पालन करून तसे केले असल्याखेरीज पोलिसांनी कलमे 117, 19, 131, 134, 137, 139, 140, कलम 144 नुसार शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल जर अशा अपराधाने गंभीर नुकसान झालेले नसेल, हे महत्वाचं आहे का गंभीर नुकसान झालेलं नकोय, व ताकीद देताच अपराध करणे थांबवले असेल तर खटला दाखल करणे आवश्यक नसणार आहे. तर जर ह्या कलमांखाली अपराध आहे परंतु गंभीर नुकसान झालेलं नाहीये आणि पोलिसांनी ताकीद देताच त्या व्यक्तीने अपराध करणं थांबवलेलं आहे तर मात्र खटला दाखल करणे आवश्यक नाही. आणि हा निर्णय कोण घेणार आहे तर पोलीसच घेणार आहे संबंधित. मित्रांनो, आपल्या अभ्यासामधली पुढची कलम आहे कलम 159, 160 आणि 161. तर आता याच्यासाठी निमोनिक्स हे वरचं कट जरी झालं असेल तर 159, 60, 61 सलग आहे. आणि त्याच्यासाठी पोलीसचा पो, लोकसेवकचा लो आणि केसचा के, पोलो के हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. पोलो नावाची टी शर्टची कंपनी आहे, माहिती आहे तुम्हाला, तर पोलो के असं लक्षात ठेवा. तर 159 ला पोलीस आणि दंडाधिकारी, 160 ला इथं एक जो येतो चुकून वर्तुळामध्ये निघून गेला, 160 येतो लोकसेवक आहे आणि 161 ला केस आहे, खटले दावे. सुरुवात करूया मित्रांनो आपण. कलम 159 माईक चालू आहे त्याच्यात. कलम 159, कर्तव्यानुसार सद्भावपूर्वक, IPC 1860च्या कलम 52 मध्ये जो सद्भाव व्याख्या आलेली आहे तो, कर्तव्यानुसार सद्भावपूर्वक केलेल्या कृत्यांबद्दल कोणताही दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी दंड किंवा नुकसान भरपाई देण्यास पात्र नसेल. महसूल आयुक्त, दंडाधिकारी आणि पोलीस अधिकारी हेही याच्यामध्ये येतात. जर त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून सद्भावपूर्वक ती कृती केलेली आहे तर ते केल्यामुळं कोणाचं तरी नुकसान झालं आणि त्यांच्याकडे जर कोणी नुकसान भरपाई मागत असेल तर ते चालणार नाही. 159 कलमामध्ये स्पष्ट सांगितलंय का त्यांच्या सद्भावपूर्वक केलेल्या कर्तव्य कृतीमुळे ते कोणाला नुकसान भरपाई देण्यास पात्र नाहीत. कलम 160, लोकसेवकांनी दिलेला आदेश किंवा निर्देश हा जर सद्भावपूर्वक दिलेला असेल, कर्तव्यपूर्तीसाठी तो आदेश अंमलात आणलेला असेल तर तो लोकसेवक हा कोणताही दंड किंवा नुकसान भरपाई देण्यास पात्र नसेल. फरक काय? 159 ला आपल्याला महसूल आयुक्त, दंडाधिकारी, पोलीस अधिकारी हे सांगितलेले का ते नुकसान भरपाई द्यायला पात्र नाही. नुकसान भरपाईसाठी कोणी त्यांच्या विरुद्ध असं काही करू शकत नाही जर ती कृती सद्भावपूर्वक आणि कर्तव्यासाठी गरजेची असेल तर. आणि 160 ला तेच आहे, फक्त व्यक्ती लोकसेवक आहे इतकंच. आता मित्रांनो आपण बघूया कलम क्रमांक 161. वरील दोन्ही म्हणजे 159 पोलीस आणि 160 लोकसेवक कलमात म्हटल्याप्रमाणे केलेल्या कृत्यांच्या बाबतीत वाद किंवा खटले विहित नमुन्यात, आता आपण निमोनिक साठी पोलोके घेतलेला आहे, मग वाद किंवा खटले म्हणजे दावा किंवा खटले, मग केस शब्द वापरलाय मी त्याला.
तर हे जरा महत्वाचं कलम आहे मित्रांनो, पण सोपं आहे. तर वरील दोन्ही 159 किंवा 60 कलमात म्हटल्याप्रमाणे केलेल्या कृत्यांच्या बाबतीत वाद किंवा खटले विहित मुदतीत दाखल न केल्यास विचारात न घेणे किंवा फेटाळून लावणे. मग अशा पोलीस, महसूल अधिकारी किंवा लोकसेवक यांनी केलेल्या कृत्यांमुळे जर कुणाचं नुकसान भरपाई वगैरे झालेलं असेल तर वाद, खटले, दावे होणारच आहे. पण ते दाखल करण्यासाठी सुद्धा काही मुदत दिलेली आहे, काही पद्धत दिलेली, ती फॉलो करायची आहे. त्या संदर्भात हे महत्वाचं कलम आहे 161. सुरुवात करूया. महसूल आयुक्त, दंडाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी कर्तव्य किंवा प्राधिकार याचे निमित्त दाखवून किंवा अतिक्रमण करून केलेल्या कृतीमुळे अन्याय किंवा अपराध घडल्यास तो अन्याय किंवा अपराध वरील प्रकारचा म्हणजे 159 किंवा 160 कलमानुसारचा आहे असे न्यायालयाला जर आढळल्यास कृती घडल्यापासून 6 महिन्यानंतर तो खटला किंवा वाद दाखल केला असल्यास तो खटला किंवा वाद विचारार्थ स्वीकारू नये, फेटाळला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचं म्हणणं आहे की महसूल आयुक्त, दंडाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी काही कृती केली, काही प्राधिकार दाखवून, कर्तव्याचं निमित्त दाखवून अतिक्रमण केलं आणि अन्याय अपराध केला आणि त्या व्यक्तीचं म्हणणं आहे का माझं याच्यामुळे नुकसान झालं आणि त्याला जर यांच्या विरुद्ध दावा खटला दाखल करायचा आहे तर 6 महिन्याच्या आतच तो दाखल करायचा आहे. 6 महिन्याच्या नंतर ते घडल्यापासून दाखल केला तर तो खटला, दावा विचारातही घ्यायचा नाही, तो फेटाळून लावायचा आहे. तर ही प्रश्नाची जागा आहे का किती दिवसाच्या आत तो करायचा आहे, तर 6 महिन्याच्या आत. पोलिसांविरुद्धचा खटला अपराधाच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने दाखल केला तर न्यायालयाने तो विचारार्थ स्वीकारला पाहिजे. तर हे महत्वाचं आहे. जर पोलिसांविरुद्धचा खटला असेल तर राज्य सरकारची पूर्व मंजुरी घ्यायची आणि 2 वर्षाच्या आत ती कृती करायची, मग तो दंडाधिकाऱ्याला, न्यायालयाला विचारार्थ घेता येईल आणि स्वीकारता येईल आणि त्या खटल्याचं काम चालवता येईल. 2. वरील खटल्यासाठी अगोदर कमीत कमी 1 महिन्याची नोटीस आणि अन्यायाचा तपशील द्यावा, तसे न केल्यास खटला वाद फेटाळला जाईल. आता मित्रांनो, समजा माझं म्हणणं आहे का असं पोलीस, दंडाधिकारी वगैरे लोकांमुळे माझं नुकसान झालेलं आहे आणि मला दावा खटला दाखल करायचा आहे, तर मी त्यांना 1 महिन्याची नोटीस अगोदर द्यायची आहे का तुमच्यामुळे असा अन्याय वगैरे झालेला आहे, अशी मला नुकसान भरपाई पाहिजे आणि नंतरच मग मला दावा खटला दाखल करता येईल. तर 1 महिन्याची नोटीस हा महत्वाचा मुद्दा आहे, प्रश्नाची जागा आहे. 3. वादपत्र म्हणजे काय नुकसान झालंय वगैरे ते कोर्टामध्ये जे काही आपण वादपत्र दाखल करतोय, अधिक नोटीस जी पूर्वी पाठवली होती ना त्यांना, त्याची एक प्रत पुराव्याला राखून ठेवायची असते. नोटीसची प्रत, त्याच्यासोबत काय जोडायचंय अजून, प्रतिज्ञापत्र, हे तिन्ही दाखल करावे लागेल कोर्टामध्ये. वादपत्रात, हे वादपत्रात नोटीस पाठवल्याचा दिनांक मांडावा. प्रतिवादीने म्हणजे आता समोर प्रतिवादी कोण असणार आहे, पोलीस, लोकसेवक किंवा दंडाधिकारी, त्यांच्याकडनं नुकसान भरपाई मागताय ना. मग प्रतिवादीने, आता मी जर नुकसान भरपाई मागतो तर मी झालो वादी आणि ज्यांच्याकडनं नुकसान भरपाई मागतोय तो प्रतिवादी म्हणजे पोलीस, लोकसेवक, दंडाधिकारी यांनी नुकसानीची परतफेड भरपाई देण्याचे कबूल केले की नाही, कबूल केले असल्यास किती कबूल केले, नोटीस कशी व केव्हा बजावली याबाबतचे वादीचे प्रतिज्ञापत्र नोटीस प्रतीसह वादपत्राबद्दल दाखल करावे. आता मित्रांनो, अशा पोलीस, लोकसेवक, दंडाधिकारी यांच्या काही अन्यायामुळे माझं नुकसान झालंय असं माझं म्हणणं आहे आणि मला त्यांच्यावर दावा खटला दाखल करायचा, तर मला त्यांना पहिले 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल. आता त्या नोटीसला कोणी उत्तर देऊ पण शकतं किंवा उत्तर कोणी देणार पण नाही. मग उत्तर दिलं की नाही उत्तर दिलं, काय म्हटलंय त्यात, असं सगळं वादपत्र, ती नोटीस दिल्याची तारीख वगैरे असं सगळं वादपत्रात हवं. त्या वादपत्राच्या सोबत नोटीसीची एक प्रत हवी आणि त्याला जोडून प्रतिज्ञापत्र सुद्धा आपण प्रतिज्ञापत्रात एवढं सगळं दिलेलं असावं. आणि ह्या कलमातलं मित्रांनो आता शेवटचं कलम आपण अभ्यासणार आहोत, कलम क्रमांक 163. जाहीर नोटिसा कशा द्याव्यात. या कायद्यानुसार द्यावयाच्या नोटिसा पुढील पद्धतीने द्याव्या. लेखी व सक्षम प्राधिकाऱ्यासह सहीनिशी नोटिसीचा संबंध असलेल्या क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी नोटिसीच्या प्रती चिटकवून दवंडी पिटवून तिची घोषणा करून वरील प्राधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इंग्रजी किंवा हिंदी किंवा प्रादेशिक
जी कोणती त्या ठिकाणी भाषा बोलली जाते तिला प्रादेशिक भाषा म्हणायचं. मग महाराष्ट्र असेल तर मराठी, आंध्र असेल तर तेलुगू, तामिळनाडू असेल तर तमिळ, केरळ असेल तर मल्याळम, ती काय प्रादेशिक तिथली भाषा. इंग्रजी किंवा हिंदी किंवा प्रादेशिक. आता या भाषेतील आपला कायदा महाराष्ट्राचा आहे त्याच्यामुळे अर्थात ही महाराष्ट्रासाठीच राहील. प्रादेशिक मराठी भाषा. स्थानिक वर्तमानपत्रात नोटिसीची जाहिरात देऊन वरीलपैकी कोणत्याही 2 किंवा अधिक साधनांनी, आता ह्या जे काही यांनी पद्धती दिलेल्या आहे जाहीर नोटिसीच्या, त्याच्यातल्या कमीत कमी 2 पद्धती 2 साधनांनी तरी ती प्रसिद्ध करायची आहे. 2 पेक्षा अधिक साधनं वापरले तर चालतील. कोणत्याही 2 किंवा अधिक साधनांनी किंवा प्राधिकाऱ्याला योग्य वाटेल अशा कोणत्याही इतर साधनांनी नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, आपला 163 कलम झालेला आहे आणि त्याच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चा अभ्यास झालेला आहे. हा माझा मोबाईल क्रमांक आहे 98 220 72 871. शक्य होईल तितका सोपेपणा लेक्चर आणि नोट्स मध्ये मी निर्माण केलेला आहे. होता येईल तेवढे निमोनिक सोपे करण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात ते तुम्हाला आवडले तरच तुम्ही ते वापरा. तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने स्मरणात ठेवू शकता. तुमच्या डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या अभ्यासासाठी इतरही विषयांचे आपण स्वतंत्र ऍप्लिकेशनवर PDF फाईल असलेल्या नोट्स आणि लेक्चर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही त्याचा लाभ घ्या. तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तर माझ्या मोबाईल क्रमांकावर तुम्ही मला तो टॉपिक समजून घेण्यासाठी, तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी मला कॉल करू शकता. तुमच्या शंका निरसन मी निश्चित करेल. आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असतील तर तुमच्या मित्रांना सुद्धा अशी तयारी करणाऱ्या तुम्ही हे रेफर करा. आपल्या ऍप्लिकेशनचं नाव लोकायत फाउंडेशन, जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळणार आहे. मित्रांनो, हे लेक्चर इथंच संपवतो. धन्यवाद.